नमस्कार मित्रांनो, PM कुसुम सोलार योजनेअंतर्गत अथवा महावितरण सोलार या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पंप हे स्थापित केलेले आहेत, तर असे जे काही शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांची आपण जिल्ह्यानुसार यादी आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता। तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण या वेबसाईटला येऊ शकतात। तर येथे आल्याच्या नंतर आपणास येथे पब्लिक इन्फॉर्मेशन याच्यावर आपण क्लिक केल्याच्या नंतर येथे स्कीम बेनिफिशरी लिस्ट आपणास येथे क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला स्टेट येथे निवडायचा आहे, जसे की महाराष्ट्र। इथे आपण पाहू शकतात महाराष्ट्र मेडा किंवा महाराष्ट्र MSEDCL मेडामध्ये अर्ज केलेले असतील तर आपल्याला हे ऑप्शन निवडायचे आहेत, आणि महावितरण योजनेअंतर्गत आपण अर्ज केलेले असतील तर आपणास हे ऑप्शन येथे निवडायचे आहे। तर मी येथे हे ऑप्शन निवडतो। त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा येथे निवडायचा आहे। जिल्हा निवडल्याच्या नंतर आपणास इथे आपला जो काही पंप आहे, आपण 3 HP 5 HP 7.5 HPचा जो काही पंप आपण घेतलेला असेल तो आपणास येथे निवडायचा आहे आणि गो या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला ॲप्लिकेशन नंबर, फार्मर नेम, त्यानंतर आपण जो काही पंप स्थापित केलेला आहे तो पंप ची आपल्याला इथे कंपनी दाखवली जाईल, आपला डिस्ट्रिक्ट, आपला तालुका, आपले विलेज, त्यानंतर कोणत्या वर्षी आपला पंप हा इन्स्टॉल झालेला आहे त्याचे वर्ष येथे दाखवली जाईल, पंप कॅपॅसिटी दाखवली जाईल। तर ही सर्व माहिती आपणास येथे दाखवली जाईल। जर आपल्याला आपल्या गावाचे नाव यामध्ये शोधायचे असेल तर येथे जो काही सर्च नावाचे ऑप्शन आहे, इथे आपणास आपल्या गावाचे नाव टाकायचे आहे आणि आपल्या गावाच्या नावामध्ये आपले नाव आहे का ते आपणास सर्च करून पाहायचे आहे। त्यानंतर हे जे काही फाईल आहे आपण इथे एक्सेल फाईलमध्ये ही डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला इथे पब्लिक इन्फॉर्मेशनमध्ये हे जे काही 3 नंबरचे ऑप्शन आहे, सर्व्हिस सेंटर रिपोर्ट, याच्यावर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला आपल्या इथे स्टेट निवडायचे आहे। स्टेट निवडल्याच्या नंतर आपण मेडामध्ये अर्ज केलेला असेल तर मेडा किंवा महावितरणमध्ये अर्ज केलेला असेल तर हे जे काही MSEDCL हे ऑप्शन आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे ज्या काही एजन्सी असतील, म्हणजे जे काही कंपन्या असतील तर त्या सर्व कंपन्यांचे नावे आपणास येथे दाखवली जातील। तर मी येथे पर्ल एंटरप्राइजेस ही कंपनी इथे निवडलेली आहे आणि गो या बटनावर क्लिक करतो। तर मित्रांनो, कधीकधी या वेबसाईटला प्रॉब्लेम असतो, तर आपणास येथे जे काही माहिती आहे ती येथे खाली दाखवली जाणार आहे। तर यामध्ये जो काही ॲड्रेस आहे, कंपनीचा जे काही सर्व्हिस सेंटर आहे त्याचा पत्ता आपणास येथे खाली दाखवला जाईल। त्यानंतर आपल्याला येथे नेम ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द सर्व्हिस सेंटर हे इथे आपणास त्याची माहिती दाखवली जाईल। त्यानंतर व्हॉट्सअप नंबरसुद्धा इथे दाखवेल, त्यानंतर ईमेल ॲड्रेससुद्धा येथे आपणास त्याची माहिती दाखवली जाईल। जर आपल्या पंपामध्ये काही नादुरुस्त झाले तर आपण येथे सर्व्हिस सेंटरचा नंबर आपण येथे उपलब्ध करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो, दुसरी एक वेबसाईट आहे, तिची पण खाली आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे। तर येथे आल्याच्या नंतर आपण आपले स्टेट निवडून घ्या। तर यामध्ये मेडा, महावितरण जे असेल ते आपण याच्यामध्ये सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये निवडून घ्या। त्यानंतर आपलं जे काही पंपाची कॅपॅसिटी असेल 3, 5, 7.5 जे असेल ते आपण याच्यामध्ये निवडून घ्या। त्यानंतर इयर ऑफ इन्स्टॉलेशन, कोणत्या वर्षी आपला पंप हा इन्स्टॉल झालेला आहे ते वर्ष आपणास इथे निवडून घ्यायचे आहे। निवडल्याच्या नंतर आपणास इथे गो या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे ॲप्लिकेशन नंबर, फार्मर नेम, त्यानंतर जी काही कंपनी आपण निवड केलेली आहे आणि जो काही पंप आपल्या शेतामध्ये स्थापित केलेला आहे त्याचे नाव इथे दाखवले जाईल। त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर पंप कॅपॅसिटी, ही जी काही माहिती आहे ही सर्व माहिती आपणास येथे दाखवली जाईल। त्यानंतर आपणास येथे आपल्या गावाचे नाव सर्च करायचे असेल तर इथे सर्च नावाचे ऑप्शन आहे, इथे आपण आपल्या गावाचे नाव टाकून इथे सर्च करू शकतात। त्याचप्रमाणे इथे आपण ही जी काही फाईल आहे एक्सेलमध्ये किंवा PDF स्वरूपात येथे डाउनलोड करू शकता। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।